जळगाव जिल्ह्यातील रावेर महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील असलेला एक तालुका. या तालुक्यातील खानापूर या गावामध्ये श्री संत कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या यात्रा उत्सवाला 250 वर्षाची परंपरा लाभलेली असून कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व इतर भागातील नागरिक दर्शनासाठी येत असतात. खानदेशातील प्रसिद्ध वरमपट्टीचा महाप्रसाद या ठिकाणी भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने बनवण्यात येतो. या गावातील आगळी वेगळी परंपरा म्हणजे संपूर्ण गावातून आपल्या दारापुढे बट्ट्या शेकण्यासाठी गौऱ्यांची रास लावली जाते आणि या राशीवरती बट्ट्या या शेकल्या जातात. हे एक आगळं वेगळं आणि विशेष म्हणायला देखील हरकत नाही. सदर ग्रामस्थांच्या पथ्यानुसार 7 प्रकारच्या डाळी एकत्र करून या ठिकाणी वरण बनवण्यात येते व वरणपट्टीचा महानैवेद्य देऊन कानिफनाथ महाराजांना दिले जाते आणि आलेल्या भाविकांना देखील प्रसाद म्हणून यात महानैवेद्य दिले जाते. या कार्यक्रमामध्ये असंख्य भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली. यावेळी अध्यक्ष भास्कर पाटील खानापूर गावात अनेक वर्षांपासून भरती आहे. किती वर्षापासून भरते, काय तुमची माहिती आहे? पूर्ण माहिती सांगा. चालेल. कानिफनाथ महाराज परिस्थिती अशी आहे की आमच्या इथले जे परशुराम महाराज होते सुतार, ते निरोळ ऐरोळ्याला काम करत होते आणि तिथून त्यांना मळी जे आहे नगरला त्यांची इथं त्यातून त्यांची देणगी मिळाली परशुराम महाराजांना. मग तिथून त्यांनी ते खानापूर, नेरूळ आणि ऐरोळी तिथून ती म्हणजे यात्रा आमच्या इथे जवळजवळ आज 240 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. आणि त्या मळीवरती आम्ही दर यात्रा झाल्यानंतर 6 महिन्यात तिथे जातो. ते गुरु म्हणजे आमची गुरुची गादी येते पंचमीला मळी नगर. त्याच्यानंतर इथं आणि नंतर मग हे पौष वद्य अमावस्या याला काठी असते. येथून आम्ही आजनाळा जातो. आजनाळा काठी गेल्यानंतर सर्व भगतगण गावातील मंडळी आणि तिथे पूजा वगैरे झाली की नंतर मग संध्याकाळी घरी येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा असते. आज म्हणजे आज दुसरा दिवस आणि आज रात्री या पूर्ण गावामध्ये आम्ही फिरतो बघा ते सर्व गाव. आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आरती असतात, बाया असतात. हे आमची मंदिराची परंपरा अशी आहे की आम्ही देवकाठीच्या 1 दिवस आधी गावांना पूर्ण आमंत्रण देऊन देतो. ते आमंत्रण दिल्यानंतर घरोघरून पूर्ण लोक इथे आटा वगैरे काही आणता, सर्व सामान आणता आणि तोच आटा आम्ही आजच्या दिवशी तयार करतो. सर्व तरुण मंडळी येऊन सण ते सगळं भिजवता हे गौऱ्या टाकता. गौऱ्या आम्ही 2 ट्राल्या करताळून आणतो पहाडातून. त्या 2 ट्राल्या गौऱ्या टाकून त्याच्यामध्ये हे बट्टी भाजवली जाते. ते भाजवल्यानंतर इथे खजिना आहे आमचा, त्या खजिन्यामध्ये ते टाकतो आणि रात्री मग ते पोहा बसतो त्यावेळेला ते सुरुवात होते. आणि जवळजवळ ते वरण मिक्स डाळीचं वरण जवळजवळ 21 सांडे होता आणि सगळं पूर्ण गाव म्हणजे पंचक्रोशीतले लोक पूर्ण जेवणाला येतात. आजपर्यंत आमचं इतकं झाल्यावर बी आम्हाला आजपर्यंत कुठलं नाही. हो, ही आमची 200-250 वर्षापासून परंपरा ही चालू आहे.